हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरीचा प्रवास सुरू आहे. हे दोघे आपल्या त्या इव्हेंटच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करताय, पण त्यांचा रस्ता काही संपत नाहीये. रस्त्यात भला मोठा पाऊस आला, त्यामुळे या दोघांनी एका तसल्या हॉटेलमध्ये स्टे घेतला. ईश्वरीला जोरात वॉशरूमला जायचं होतं, त्यामुळे अर्णवचाही नाईलाज झाला आणि अवघ्या 2 तासांसाठी त्यांनी या हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु इकडे रमाकांतचे मात्र हाल होत आहे. रमाकांत हा उदयकांतच्या डोक्यात बांबू मारून कसा तरी पळाला, पण उदयकांत वल्लरी दोघे त्याचा पाठलाग करताय आणि नशिबाने रमाकांत त्याच हॉटेलमध्ये पोहोचला जेथे ईश्वरी आणि अर्णव आहेत. पण त्याचे कपडे फाटले, त्याच्या डोक्याला जखम झाली आहे, रक्त पडतंय. त्यामुळे या हॉटेलच्या मॅनेजरने रमाकांतला रूम देण्यास नकार दिला आणि अर्णवचा पत्ता किंवा अर्णवचा रूम नंबर सांगण्यासुद्धा नकार दिला. मग आता रमाकांत हा अर्णव आणि ईश्वरीपर्यंत पोहोचणार की त्याच्या आधीच वल्लरी आणि उदयकांत रमाकांतपर्यंत पोहोचणार? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी इव्हेंटच्या ठिकाणी जात असतात. ईश्वरी म्हणते, सर किती जास्त पाऊस पडतोय, ट्रॅफिकसुद्धा किती आहे आणि इतका वेळ आपल्याला त्या इव्हेंटच्या ठिकाणी जाण्यासाठी 1 तास लागेल असं सांगत होते, पण आता 2 तास 5 मिनिटं लागणार आहेत. सर, अशाने तर आपण इव्हेंटच्या ठिकाणी वेळेवर नाही पोहोचू शकणार. काय होईल पुढे? अर्णव म्हणतो, मी सिंदूर शांत हो, मला सुद्धा काही कळत नाहीये. आता पाऊस पडतोय, ट्रॅफिक झालंय, आपण तरी काय करू शकतो? जास्त विचार करू नको, सगळं ठीक होईल, मला काहीतरी मार्ग काढू दे. अर्णव गाडी चालवत असतो, पण ईश्वरीला समजतं की खूप जास्त गर्दी आहे, ट्रॅफिक आहे, पाऊस आहे, त्यामुळे वेळेत पोहोचणं काही शक्य नाहीये. आणि इकडे वल्लरी आणि उदयकांत रमाकांत बरोबर असतात आणि वल्लरी ही चक्क रमाकांतचं तोंड पकडते आणि म्हणते, हे रमाकांत, सांग कुठे आहे तो व्हिडिओ, कुठे लपून ठेवलाय, सांग, नाहीतर आम्ही तुझे हॉल हॉल करू, तुला टॉर्चर करू, मरशील तू मरशील, बोल लवकर. पण रमाकांत काहीच सांगत नाही. रमाकांतची अवस्था या वल्लरी आणि उदयकांतने खूप वाईट केलेली असते. उदयकांत चिडून म्हणतो, ए रमाकांत, बोल लवकर, नाहीतर जीवानिशी जाशील, स्वतःचे हॉल कशाला करून घेतोय, बोल लवकर. वल्लरी सुद्धा चिडलेली असते. रमाकांत म्हणतो, तुम्ही माझा जीव जरी घेतला ना, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार नाही की तो व्हिडिओ कोठे आहे, कारण तसा पण माझा आत्मा तर आधीच त्या परमेश्वराजवळ आहे. मग राहिलं तरी काय हे शरीर? तसं पण या शरीराला आज ना उद्या देवाकडे जायचंच आहे, मातीत मिसळायचंच आहे. त्यामुळे मी उद्या मरणार काय आणि तुम्ही मला आज मारणार काय, मला फरक पडत नाही. आणि मला माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. तो येईल, मला तुमच्या राक्षसांपासून वाचवेल, माझ्या कुटुंबाचं रक्षण करेल. वल्लरी खूप चिडते आणि चक्क रमाकांतचं तोंड पकडते, जोरात दाबते. रमाकांतला खूप त्रास होत असतो. वल्लरी चिडून म्हणते, बोलव बोलव तुझ्या देवाला, बोलव. असेल ना तुझ्यात हिंमत तर पाहतेच मी, येतो का तुझा देव आणि माझं काय वाकडं करतो ना तो, ते सुद्धा मी पाहते. म्हणजे वल्लरी आता पूर्णपणे राक्षसीन झाली आहे. ती डायरेक्ट देवाला चॅलेंज करतीये की बोलव तुझ्या देवाला, माझं काय वाकडं करतो ते मी पाहते. म्हणजे वल्लरीचा अंत आता जवळ आलाय. तिची 100 पापं भरली आहेत, तिच्या पापांचा घडा भरलाय, एवढं मात्र नक्की. वल्लरी रमाकांतला खूप त्रास देते. उदयकांतसुद्धा चिडलेला असतो. वल्लरी म्हणते, बोल लवकर, नाहीतर तू असा टॉर्चर होत राहशील, तुला जिवंत सोडणार नाही आम्ही, सांग कुठे आहे तो व्हिडिओ, सांग. परंतु रमाकांत काहीच सांगत नाही. त्यामुळे वल्लरी खूप चिडते. उदयकांत जास्त चिडतो आणि म्हणतो, थांब, तुला आहे ना आता मारूनच टाकतो, मेल्यावर सांगशील ना खरं खरं, असं म्हणून तो बंदूक त्याच्या डोक्याला लावतो. तर वल्लरी चिडून म्हणते, मूर्ख आहेस का, काय करतोयस? जोपर्यंत आपल्याला पुरावा सापडत नाही तोपर्यंत आपण त्याला काही करायचं नाहीये. आणि तेवढ्यात वल्लरीला मामाचा कॉल येतो आणि वल्लरी म्हणतोय, गप्प बस, मला माझ्या नवऱ्याचा कॉल येतोय, मला जावं लागेल. पण तू याला टॉर्चर करत राहा, तोपर्यंत टॉर्चर करत राहा, जोपर्यंत हा सत्य सांगत नाही, तो व्हिडिओ कुठे हे सांगत नाही. उदयकांत म्हणतो, याला ना मी मारूनच टाकेल,
तर वल्लरी म्हणते, डोक्याने थोडा कमी का रे तू, एकदा सांगितलं कळत नाही का, मला इथे थांबता येणार नाहीये आणि जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत याला सोडायचं नाही. याचा मोबाईल कुठे? उदयकांत वल्लरीला रमाकांतचा मोबाईल देतो आणि मग वल्लरी हा मोबाईल हातात घेते आणि म्हणते, आता उदयकांत रमाकांत कसा गायब झाला ना ते सगळ्यांना सांगावं लागेल. मग याच्याच मोबाईलवरून अर्णवला मेसेज करते, चिंटू मी तीर्थयात्रेला जातोय, बाबांना तुझी खूप आठवण येईल बरे. आणि हे दोघेही हसू लागतात. रमाकांतला खूप वाईट वाटतं, त्याला भीती वाटते की म्हणजे मला कोणी शोधणारच नाही. वल्लरी म्हणते, एकदा का हा तीर्थयात्रेला गेला मग आपण याची खरी तीर्थयात्रा येथेच घडू, चांगलं त्याला दर्शन देऊ देवाचे आणि मग खरोखरच देवाकडे पाठवून देऊ. उदयकांत म्हणतो, ठीक आहे. वल्लरी त्याला म्हणते, तू याला कंटिन्यू टॉर्चर करत राहा आणि याच्याकडून सत्य उघडून घे. असं म्हणून वल्लरी तेथून निघून जाते. उदयकांत रमाकांतकडे रागारागाने पाहतो आणि चक्क रमाकांतचा गळाच दाबतो. रमाकांतला खूप त्रास होत असतो. उदयकांत म्हणतो, बोल बोल लवकर, नाहीतर मारून टाकेल तुला. कुठं येतो व्हिडिओ, बोल लवकर बोल. पण रमाकांत काही बोलत नाही. उदयकांतला राग येतो आणि मग उदयकांत दे दनादन दे सपासप असं करून रमाकांतच्या 3-4 थोबाडीत मारतो. मग रमाकांतच्या नाकावर एक जोरात बुक्की मारण्याची त्याची इच्छा असते, पण तो स्वतःला थांबवतो. त्याला वाटतं कितीही मारून फायदा नाहीये, हा माणूस काही बोलायला तयार नाही. उदयकांत निराश होतो, पण रमाकांत बिचारा या टॉर्चरला कंटाळलेला असतो. त्याला खूप त्रास होत असतो आणि तो तशीच मान टाकून शांत बसतो. इकडे ईश्वरी आणि अर्णवचा प्रवास सुरू असतो. तेवढ्यात मामा त्याला कॉल करतो आणि विचारतो, अरे अर्णव, कुठे आहात तुम्ही, अजून का नाही पोहोचला? तर अर्णव सांगतो, मामा आम्ही येतोय, DP रोडवर आहोत. तर मामा त्याला सांगतो, अरे मुंबईत किती पाऊस सुरू आहे, सगळीकडे पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अर्णव म्हणतो, हो मामा, आम्हाला सुद्धा त्यामुळेच उशीर होतोय, सगळीकडे खूप पाऊस होतोय, ट्रॅफिक सुरू आहे, पण तू काळजी करू नको, आम्ही पोहोचतो. तर मामा त्याला सांगतो, अरे टेन्शन घेऊ नका, तसंही येथे स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक स्पर्धक आयोजक पोहोचले नाहीये ना, म्हणून त्यांनी काही तासांसाठी स्पर्धा पुढे ढकलली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा घाई करू नका आणि उगाच रिस्क घेऊ नका. जेथे पाणी भरलेलं असेल अशा रोडहून येऊ नका. आसपास एखादं हॉटेल असेल तर तेथे थांबा, सेफ राहा आणि पाऊस थांबला की मग या. अर्णव आणि ईश्वरीला हे ऐकून आनंद होतो. मामा सांगतो, आणि ती इव्हेंटच्या आधी जी प्रेस कॉन्फरन्स होणार होती ना, ती सुद्धा पोस्टपोन झाली आहे, कारण अनेक पत्रकार, आयोजक, स्पर्धक हे अजून पावसातच अडकले आहेत, जास्त लोक पोहोचले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमच्याकडे येथे पोहोचायला वेळ आहे. त्यामुळे सावकाश या, हॉटेलमध्ये थांबा कुठेतरी आणि यायची घाई करू नका, उगाच रिस्क घेऊ नका बरं का. अर्णव म्हणतो, हो मामा, टेन्शन घेऊ नको, आम्ही रिस्क घेणार नाही. मामा म्हणतो, आणि मला अपडेट करत राहा. मामा फोन कट करतो. ईश्वरी म्हणते, सर खरंच पाऊस खूप जास्त होतोय. मामा म्हटले, ते बरंच झालं, एकतर इव्हेंटसुद्धा पुढे गेलाय, आता आपल्याला जायची घाई करण्याची गरज नाही. अर्णव म्हणतो, हो हे चांगलं झालं, पण आपण लवकरात लवकर तेथे पोहोचलो म्हणजे नंतर उशीर होणार नाही. आणि इकडे उदयकांतने चक्क रमाकांतचा गळा दाबलेला असतो आणि त्याला म्हणतो, बोल लवकर, अरे फुकटचा मरशील ना, बोल लवकर. परंतु रमाकांत काही बोलत नाही. त्यामुळे उदयकांतला खूप राग येतो. मग पुन्हा एकदा दे दनादन दे दनादन दे दनादन 3-4 थोबाडीत मारतो आणि मग त्याच्या साईडने एक जोरात ठोसा मारतो. त्यामुळे रमाकांत हा खुर्ची सहित जमिनीवर पडतो. उदयकांत म्हणतो, ए उठ, बस झाली तुझी नाटकं, उठ रे दादा, ए रमाकांत उठ. पण रमाकांत हा बेशुद्ध झालेला असतो. उदयकांत खूप घाबरतो, म्हणतो, ए दादा रमाकांत उठ, उठ लवकर. पण रमाकांत काय उठत नाही. मग उदयकांत त्याचा श्वास चालू आहे का ते पाहतो, तर रमाकांतचा श्वाससुद्धा चालू नसतो. उदयकांत खूप घाबरतो आणि विचार करतो, अरे हा मेलाय की काय झालं, बेशुद्ध झाला की काय, मेला तर नाही ना, आता काय करायचं. उदयकांत चांगलाच घाबरतो, कारण वल्लरीने त्याला सांगितलं होतं याला मारायचं नाहीये, त्याला फक्त टॉर्चर करून त्याच्याकडून माहिती करून घ्यायची की तो व्हिडिओ कुठे. उदयकांतला खूप भीती वाटते, हा मेला की काय. त्यामुळे उदयकांत हा लगेच वल्लरीला कॉल करतो आणि म्हणतो, वल्लरीला सांगावं लागेल. वल्लरी ही आत्ता कुठे बाहेर गेलेली असते. वल्लरी उदयकांतचा फोन पाहून फोन उचलते आणि म्हणते, अरे आत्ता तर बाहेर आले मी, लगेच कशाला कॉल करतोय. तर उदयकांत सांगतो, वल्लरी हा रमाकांत यांना काही सांगत नव्हता,
म्हणून मी त्याला टॉर्चर करत होतो. आणि वल्लरी म्हणते, अरे बोल ना, बोल लवकर. पण उदयकांतची काही सांगण्याची हिंमतच होत नाही. वल्लरीला तो घाबरत असतो. आणि इकडे रमाकांत शुद्धीवर येतो. आता तो शुद्धीवर येतो ही बेशुद्ध झाल्याचं नाटक करत होता हे त्यालाच माहीत. पण तो डोळे उघडतो आणि त्याला दिसतं की उदयकांत हा पाठमोरा आहे आणि त्याला मी दिसत नाहीये. आणि तो फोनवर बोलतोय. आणि रमाकांतची एक हाताची गाठ सुटलेली असते. रमाकांत आपला दुसरा हात सुद्धा सोडतो. मग दुसरा हात सोडल्यानंतर तो आपले पाय सुद्धा सोडण्याचा प्रयत्न करतो. तर वल्लरी म्हणते, अरे बोल ना लवकर, काय मुहूर्त शोधतोय काय बोलण्याचा, बोल लवकर. उदयकांत सांगतो, वल्लरी तो रमाकांत काय बोलत नव्हता म्हणून मी त्याला दोनदा चारदा थोबडीत मारली आणि एक जोरात ठोसा दिला. तर तो जमिनीवरच पडला आणि बेशुद्ध झालाय का मेलाय काहीच कळत नाही. त्याचे श्वास पण चालत नाहीये. हे ऐकून वल्लरीला जबर धक्का बसतो. वल्लरी विचारते काय, आणि तेवढ्यात रमाकांत त्याचे पाय सुद्धा सोडवतो आणि उठून उभा राहतो. पण त्याच्या पायाला लागलेलं असतं, त्याला उठताना सुद्धा त्रास होत असतो. उदयकांतला काहीच समजत नाही की रमाकांतने स्वतःला सोडून घेतलंय, रमाकांत उभा राहिलाय आपल्या पायावर. वल्लरी चिडून म्हणते, अरे उदयकांत तू काय अक्कल शून्य आहे का, तुला सांगितलं होतं ना जोपर्यंत आपल्याला आपल्या विरुद्धचे पुरावे सापडत नाही तोपर्यंत त्याला काही करायचं नाही. अरे तो मेला नसेल, बेशुद्ध झाला असेल, शुद्धीवर आण त्याला लवकर. आणि तेवढ्यात रमाकांतला बाजूच्या एका ड्रमवर बांबू दिसतो. रमाकांत बांबू उचलतो आणि या उदयकांतच्या डोक्यात जोरात बांबू मारतो. उदयकांत असा लगेच मागे वळून पाहतो. त्याला दिसतं की रमाकांत हा शुद्धीत आलाय आणि त्यानेच मला मारलंय. इकडे वल्लरी हॅलो उदयकांत, हॅलो उदयकांत असं म्हणत असते. पण उदयकांतचा बँड वाजलेला असतो त्यामुळे त्यात काही बोलण्याची ताकद राहत नाही. आणि मग रमाकांत पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर जोरात हा बांबू मारतो. त्यामुळे उदयकांत हा जमिनीवर लोळतो आणि क्षणात बेशुद्ध होतो. पण वल्लरीला काही कळत नाही. वल्लरी म्हणते, यानेच फोन कट केला असेल, हा उदयकांत एक नंबरचा मूर्ख आहे अशी बडबडती करते. आणि इकडे उदयकांत बेशुद्ध झालेला असतो आणि उदयकांतचा मोबाईल तेथेच पडतो. रमाकांत हा लगेच या अड्ड्यातून बाहेर पडतो. परंतु बाहेर येत असताना एका खड्ड्यात त्याचा पाय अडकतो आणि रमाकांत जमिनीवर पडतो. खड्ड्यात पाय गेल्यामुळे रमाकांतच्या गुडघ्याला लागतं. रमाकांतला त्रास होतो. पण आता येथे थांबायचं नाही असा विचार करून रमाकांत हा कसाबसा उठून उभा राहतो. आणि त्याच्या पायाला लागलेलं असतं, सगळे कपडे खराब झालेले असतात, त्याची सगळी अवस्था बिकट असते. तो कसाबसा रस्त्याने पळण्याचा प्रयत्न करतो. पुढे एक झाड असतं, या झाडाला टेकून तो शांत उभा राहतो. 2 मिनिटं श्वास घेतो. आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरीची गाडी रमाकांत जवळून पास होते. ईश्वरी रमाकांतला पाहते, परंतु एवढं स्पष्ट तिने पाहिलेलं नसतं कारण रमाकांत पाठमोरा असतो झाडाकडे तोंड करून. पण ईश्वरीला वाटतं की हे आपले बाबा आहेत. ईश्वरी म्हणते, सर गाडी थांबवा, गाडी थांबवा. अर्णव विचारतो, आता काय झालं गाडी थांबवायला. ईश्वरी म्हणते, सर तुमचे बाबा होते तेथे. अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू, ते घरी आराम करत असतील, ते येथे कशाला येतील. तर इकडे रमाकांत हा सुद्धा अर्णवची गाडी पाहतो. त्याला समजतं ही तर अर्णवची गाडी आहे. आणि मग रमाकांत अर्णवच्या गाडीमागे धावत असतो. पण त्याच्या गुडघ्याला लागलंय म्हणून त्याला खूप त्रास होतो. अर्णव ईश्वरीला सांगतो, ते बाबा वगैरे नसतील, नको टेन्शन घेऊ. पण ईश्वरीच्या मनात शंका असते, मी ज्यांना पाहिलं ते बाबाच होते. अर्णव आणि ईश्वरीची गाडी ही सुसाट वेगाने पुढे निघून जाते. आणि इकडे उदयकांत बेशुद्ध असतो. तेवढ्यात त्याला शुद्ध येते. उदयकांत हा उठून बसतो आणि त्याला दिसतं की रमाकांत तर पळून गेलाय. रमाकांत शेवटी माझ्या तावडीतून निसटला असा विचार करून उदयकांत त्याचा मोबाईल घेतो आणि रमाकांतला शोधायला बाहेर पडतो. इकडे रमाकांत हा कसाबसा 50 मीटर पुढे आला असेल. तो पुन्हा एकदा का झाडाचा आधार घेतो. एकतर 1-2 दिवसांपासून उदयकांत आणि वल्लरीने त्याला टॉर्चर केलंय. आता त्यात पायाला लागलंय, काही खाल्लेलं पिल्लेलं नाहीये. त्यामुळे खूप काही पळण्याची धावण्याची त्याच्यात ताकद राहिलेली नसते. आणि तेवढ्यात उदयकांत सुद्धा तेथे पोहोचतो. रमाकांतला दिसतं की उदयकांत आपल्या मागे, उदयकांतला दिसतं की रमाकांत पुढे पळतोय. मग पायाला लागलेला रमाकांत कसाबसा पळण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा अवाढव्य शरीराचा उदयकांत सुद्धा त्याच्या मागे कसाबसा पळण्याचा प्रयत्न करतो. या दोघा भावांची शर्यत ही भर रस्त्यात सुरू असते. इकडे ईश्वरी आणि अर्णव हे जात असतात. ईश्वरी म्हणते, सर मामा जे बोलत होते ना ते बरोबरच होतं. आपल्याला कुठेतरी हॉटेलमध्ये थांबावं लागणार आहे. पहा ना किती पाऊस होतोय. अर्णव म्हणतो, हो पाऊस होतोय आणि आपल्याला लवकरच कुठेतरी थांबावं लागेल.
नाहीतर पाणी भरेल. ईश्वरी म्हणते, पाणी भरेल? एवढ्या लवकर काय पाणी भरतं का? आणि त्याला काय एवढं घाबरायचं एवढ्या एवढ्या पावसाला? अर्णव म्हणतो, तू इंदोरची ना, त्यामुळे तुला काय माहीत नाहीये. ही मुंबई आहे, मुंबई. मुंबईत तासभर जरी पाऊस झाला ना तरी अख्खी मुंबईची तुंबई होते. आणि एकदा मुंबई पूर्ण बुडाली होती अशा पावसामुळे. त्यामुळे आपल्याला एखाद्या सेफ ठिकाणी राहणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आपण अडचणीत येऊ शकतो. ईश्वरी म्हणते, सर एवढं काय टेन्शन घेताय? अर्णव म्हणतो, टेन्शन जेव्हा पाणी भरेल ना तेव्हा तुला कळेल मी का टेन्शन घेत होतो. एक काम कर, तुझ्या मोबाईलमध्ये ना एखादा 5 स्टार हॉटेल आहे का आसपास ते शोध. ईश्वरी विचारते, 5 स्टार हॉटेल? 5 स्टार हॉटेल कशाला हवं आहे सर? आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे ना, मग जे दिसेल त्या हॉटेलमध्ये राहायचं. तुमचा तोराच वेगळा असतो. लय हायफाय काम आहे तुमचं. कुठं पण थांबायचं म्हटलं का 5 स्टार हॉटेल पाहिजे, अशी लक्झरी पाहिजे, तशी लक्झरी पाहिजे. काही गरज नाही आहे. जे हॉटेल दिसेल तेथे गाडी थांबवा, आपण तेथेच थांबूया. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी असं कुठेही थांबू शकत नाही, कारण मला 4 लोक ओळखतात. माझं एक स्टेटस आहे. आणि आपण जिथे थांबतोय तेथे हायजीन कसं आहे, रूम्स कशा आहेत, सर्व्हिस कशी आहे, ते सगळं पाहायला हवं ना, मगच आपण थांबू शकतो. ईश्वरी चिडून म्हणते, सर आपण हनीमूनला नाही जात आहोत. 5 स्टार रिसॉर्ट पाहिजे, सर्व्हिस पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. खूप पाऊस पडतोय म्हणून आपल्याला 2-4 तासासाठी कुठेतरी थांबायचं आहे, पाऊस थांबेपर्यंत. आणि यात तुम्हाला 5 स्टार हॉटेल कुठे सापडणार आहे? आणि तशी पण मला आहे ना वॉशरूमला जायचं आहे. खूप वेळपासून आपण गाडीत आहे, त्यामुळे जे हॉटेल दिसेल त्या हॉटेलमध्ये थांबायचं, रूम घ्यायची, मला वॉशरूमला जायचं आहे, लवकर गाडी थांबवा. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आपण असं कुठेही थांबू शकत नाही. ईश्वरी म्हणते, सर ती पुढची गाडी निघाली, चला बरं लवकर गाडी घ्या पुढे, आणि जे पहिलं हॉटेल दिसेल तेथे थांबवा, मला वॉशरूमला जायचं आहे खूप लवकर, लवकर गाडी थांबवा बरं. अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव गाडी पळवतो आणि इकडे रमाकांत हा धावत पळत असतो आणि तो एका रस्त्याने दुसऱ्या रस्त्याजवळ येतो. उदयकांतसुद्धा त्याच्या मागे मागे येतो. उदयकांतला रमाकांत दिसतो आणि मग हे दोघेही एकमेकांचा पाठलाग करत असतात. रमाकांत पुढे, उदयकांत मागे. यांची शर्यत पकडापकडी सुरूच असते. आणि इकडे ईश्वरीला एक हॉटेल दिसतं. ईश्वरी म्हणते, सर ते पहा, ते हॉटेल, तेथे थांबवा. अर्णव म्हणतो, तेथे? ते एवढं छान हॉटेल नाही आहे. ईश्वरी म्हणते, सर डोक्यावर छत आहे, रूम असेल, वॉशरूम असेल, चला लवकर, मला वॉशरूमला जायचं आहे, लवकर घ्या तेथे. अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव गाडी या हॉटेलच्या गेटमध्ये घेतो आणि ईश्वरी गाडीतून पटकन उतरते. पाऊस पडत असतो जोरदार. ईश्वरी लगेच हॉटेलमध्ये जाते. अर्णव पण गाडीच्या खाली उतरतो आणि तो सुद्धा हॉटेलमध्ये घुसतो. हे दोघे रिसेप्शनवर येतात तर रिसेप्शनवर कुणीच नसतं. ईश्वरी म्हणते, सर येथे कुणीच नाहीये, आवाज द्या, आवाज द्या. अर्णव म्हणतो, थांब 2 मिनिटं, असतील, येईल कुणी. ईश्वरी म्हणते, सर कुणीच नाहीये, तुम्हाला सांगितलंय ना मला वॉशरूमला जायचं आहे, लवकर बोलवा ना कोणाला, सर मला अर्जंट आहे. अर्णव आजूबाजूला पाहतो, कुणी दिसतच नाही. अर्णव म्हणतो, आता कोणाला बोलवणार आहे इथे? ईश्वरी म्हणते, तुमच्याकडून आहे ना काहीच होणार नाहीये, थांबा मीच बोलवते. आणि मग ईश्वरी तिच्या स्टाईलमध्ये, इंदोरी स्टाईलमध्ये जोरजोरात बोलवते, भिया भिया, कुणी आहे का भिया. आणि तेवढ्यात एक माणूस तेथे येतो. हा या हॉटेलचा रिसेप्शनिस्ट किंवा मॅनेजर असतो. आणि ईश्वरी म्हणते, सर विचारा ना, रूम आहे का त्यांना विचारा ना. अर्णव म्हणतो, थांब मी विचारतो. आणि मग अर्णव त्याला विचारतो, आहेत का रूम्स अवेलेबल आहेत का? हा माणूस म्हणतो, आहेत ना. हा माणूस तसल्या हॉटेलचा मॅनेजर असतो, त्याचे एक्सप्रेशनसुद्धा तसेच असतात. अर्णव हा त्याला विचारतो, कोणकोणते रूम्स अवेलेबल आहेत, म्हणजे लक्झरी, प्रीमियम, एक्झिक्युटिव्ह, कसे रूम्स आहेत. तर हा माणूस विचारतो, तुम्हाला कसे हवे आहेत? अर्णव म्हणतो, याला कळतच नाही मी काय विचारतोय. तर ईश्वरी म्हणते, सर साधं सोपं विचारा ना, रूम आहे का? तो हो म्हणेल, जायचं आतमध्ये. अर्णव म्हणतो, असं नसतं मी सिंदूर, यांच्याकडे काय काय रूम्स अवेलेबल आहेत, फॅसिलिटीज काय आहेत, लक्झरी आहे की नाही ते विचारावं लागतं ना. तर ईश्वरी म्हणते, थांबा सर, त्यांना तुमचं बोलणं कळत नाहीये, मी त्यांना सांगते. आणि मग ईश्वरी म्हणते, भिया हे खूप मोठ्या कंपनीचे CEO आहेत, त्यामुळे त्यांना आहे ना असा रूम पाहिजे जेथे बाथटब असेल. कधीकधी सरांना काम करण्याची सुद्धा इच्छा होऊ शकते, त्यामुळे सुपर फास्ट इंटरनेट पाहिजे, वर्क डेस्क पाहिजे, किंग साईज बेड पाहिजे, आणि त्याचबरोबर रूमला अटॅच स्विमिंग पूलसुद्धा पाहिजे. आणि तुमच्याकडे कुक तर असेल ना, तर सरांना कधीही काही खाण्याची इच्छा होऊ शकते, आम्ही एक्स्ट्रा पे करायला तयार आहोत, सरांना जे आवडेल कुकने तेच बनवून द्यायचं बरं का. तर अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो. हा मॅनेजर म्हणतो, तुमच्या अपेक्षा खूप चांगल्या आहेत,
पण यातली कोणतीही अपेक्षा येथे पूर्ण होणार नाहीये. ईश्वरी गप्प बसते. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुमचे टॅरिफ काय आहे ते सांगा. तर हा मॅनेजर म्हणतो, आता आमची तारीफ आम्हीच काय करायची, आमचं हॉटेल भारीच आहे, सगळंच भारी आहे. तर ईश्वरी म्हणते, काय सर तुम्ही काय त्यांची तारीफ विचारताय. तर अर्णव म्हणतो, तुझाच भाऊ दिसतोय हा, मी तारीफ नाही म्हटलो, टॅरिफ टॅरिफ. तुमचे रूमचं भाडं काय आहे, रेट काय आहे ते सांगा मला. तर हा मॅनेजर विचारतो, तुम्हाला किती तासांसाठी पाहिजे, 1 तास 2 तास की 3 तास. ईश्वरी म्हणते, 2 तास 2 तास. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तुला कळत नाहीये तो काय बोलतोय, हे तसलं हॉटेल आहे. ईश्वरी म्हणते, सर तसलं असलं कसलं, हॉटेल तर आहे ना, रूम तर आहे ना, मला वॉशरूमला जायचं आहे, लवकर ठरवा बरं. अर्णव म्हणतो, तुम्ही एक रूमची चावी द्या. हा मॅनेजर एक रूमची चावी देतो. ईश्वरी चावी घेते, वॉशरूममध्ये पळून जाते. आणि हा मॅनेजर विचारतो, सांगा आता किती तास रूम पाहिजे. अर्णव म्हणतो, 2 तास. मॅनेजर विचारतो, 2 तासात होईल का, मॅडमला खूपच घाई दिसतीये. अर्णव सांगतो, ते नवीन नवीन लग्न झालंय ना म्हणून. मॅनेजर म्हणतो, ठीक आहे मग 2 तासांनी रूमवर नॉक नॉक करायला येतो. अर्णवसुद्धा चांगलाच रोमॅन्टिक झालेला असतो. म्हणतो, हळूच नॉक करा बरं का. मॅनेजर म्हणतो, चालेल. आणि मग अर्णवसुद्धा निघून जातो. हा मॅनेजर या दोघांपेक्षा जास्त लाजत असतो. आणि इकडे रमाकांतसुद्धा त्याच हॉटेलमध्ये पोहोचतो जेथे ईश्वरी आणि अर्णव असतात. आणि त्याच वेळेस वल्लरीसुद्धा पोहोचते. वल्लरीला रमाकांत पाठमोरा दिसतो, त्यामुळे तिला शंका येते, हा तर रमाकांतसारखा दिसतोय, कपडे पण सेम आहेत. पण रमाकांत तर बेशुद्ध आहे, उदयकांतने मला तेच सांगितलंय. इकडे रमाकांत हॉटेलच्या गेटजवळ येतो आणि त्याला दिसतं की अर्णव आणि ईश्वरीची गाडी येथेच आहे. अर्णव आणि ईश्वरी येथेच असतील हे रमाकांतला समजतं. आणि वल्लरी विचार करते, याचा अर्थ रमाकांत हाच आहे. उदयकांतला फोन करून विचारते. ती उदयकांतला फोन करते. उदयकांत रस्त्याने धावपळ करत असतो. वल्लरी विचारते, काय रे उदयकांत, रमाकांत कोठे. तर उदयकांत तिला सांगतो, तो मला मारून माझ्या हातून निसटला. वल्लरी चिडून म्हणते, काय, अरे तुला एक काम धड करता येत नाही, कुठे आहे तो आता. तर तो उदयकांत सांगतो, मी त्याला शोधतोय. वल्लरी म्हणते, माझ्यासमोर रमाकांत आहे, मी तुला लोकेशन पाठवते, ये लवकर. उदयकांत या लोकेशनवर यायला निघतो. आणि इकडे रमाकांत अर्णव आणि ईश्वरीच्या गाडीजवळ जाणार इतक्यात त्याचा पाय घसरतो आणि रमाकांत पुन्हा एकदा डोक्यावर पडतो. त्याच्या डोक्याला जखम होते. उदयकांत हा धावत पळत वल्लरीजवळ येतो. वल्लरीच्या गाडीत बसतो आणि वल्लरीला विचारतो, कोठे रमाकांत. वल्लरी सांगते, त्या समोरच्या हॉटेलमध्ये गेलाय. आणि मग हे दोघेही गाडी घेऊन या हॉटेलच्या समोर येतात. इकडे रमाकांत हा कसाबसा उठण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असतो. तो मानेजवळची पट्टी काढतो आणि आपल्या डोक्याचं रक्त पुसण्याचा प्रयत्न करतो. वल्लरी गाडी थांबवते. उदयकांत विचारतो, काय झालं, गाडीमध्ये घे ना. तर वल्लरी सांगते, अरे नाही घेऊ शकत, तेथे अर्णवची गाडी उभी आहे, याचा अर्थ अर्णव आणि ईश्वरीसुद्धा याच हॉटेलमध्ये आहेत. उदयकांतला जबर धक्काच बसतो. वल्लरी म्हणते, जर आपल्या आधी हा रमाकांत त्या दोघांना भेटला ना, मग संपला आपला विषय. हे दोघे खूप घाबरतात. रमाकांत अर्णव ईश्वरीची गाडी पाहतो आणि हॉटेलमध्ये घुसतो. आणि या रिसेप्शनवाल्याला विचारतो, अर्णव राजश्रीके कोणत्या रूममध्ये ते सांगा, त्यांना बोलवा लवकर. हा रिसेप्शनिस्ट म्हणतो, नाही हो, असं आम्ही आमच्या गेटची माहिती तुम्हाला देऊ शकत नाही, आमच्या लॉजच्या रूल्समध्ये बसत नाही ते. तर रमाकांत म्हणतो, मला खूप महत्त्वाचं काम आहे, अहो तो माझा मुलगा आहे, सांगा, बोलवा त्याला लवकर. तर हा माणूस म्हणतो, तुमचे कपडे पाहून तुम्हाला घर पण असेल असं वाटत नाही आणि मुलगा म्हणून सांगताय, चला निघा इथून. रमाकांतला समजतं की आपला अवतार पाहून तो असं बोलतोय. रमाकांत म्हणतो, ठीक आहे, मला इथे रूम हवी आहे, रूम द्या. तर हा माणूस म्हणतो, आधी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ती पट्टी करून घ्या, डोक्यातून किती रक्त वाहत आहे, जा, रूम बीम काय मिळणार नाही. रमाकांत खूप दुःखी होतो. म्हणतो, ओ साहेब, तो माझा मुलगा आहे, अहो सात्विक फॅशनचा CEO अर्णव राजशिर्केचा बाप आहे मी, त्याला बोलवा, तुम्हाला सगळं कळेल, प्लीज मला इथे एक रूम द्या, माझा जीव धोक्यात आहे. हा मॅनेजर चिडून म्हणतो, ए बाबा, नाही म्हटलं ना तुला, रूम मिळणार नाही, जा इथून. रमाकांत खूप दुःखी होतो आणि हात जोडतो. म्हणतो, साहेब, मी तुमच्यासमोर हात जोडतो, माझा जीव धोक्यात आहे, प्लीज मला एक रूम द्या, मला एक रूम द्या. पण हा माणूस म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का रे, जा इथून, निघ बरं. रमाकांतला काय करावं ते कळतच नाही. इकडे वल्लरी खूप घाबरलेली असते आणि म्हणते, उदयकांत, आपल्याला लवकरात लवकर जाऊन त्या रमाकांतला पकडावं लागेल,
नाहीतर तो अर्णव ईश्वरीपर्यंत पोहोचला ना तर आपलं काही खरं नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. म्हणजे एकीकडे रमाकांत स्वतःचा जीव वाचवत पळतोय आणि ईश्वरी अर्णवला रोमांस सुचतोय. एपिसोड खूप भारी होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीला खूप थंडी वाजत असेल, त्यामुळे ते ब्लँकेट घेऊन बसणार आणि अर्णव तिला एक बाथरोब घालायला सांगेल. हा बाथरोब घालू नये, कपडे चेंज करू नये. आणि इकडे रमाकांत या मॅनेजरला स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन देईल आणि म्हणेल, प्लीज मला एक रूम द्या. सोन्याची चेन पाहून मॅनेजर रूम द्यायला तयार होईल आणि रमाकांत रूमची चावी घेऊन हा रूमकडे निघून जाईल. तेवढ्यात उदयकांत आणि वल्लरी हॉटेलमध्ये घुसतील आणि रमाकांतचा पाठलाग करतील. आणि इकडे ईश्वरी ही कपडे चेंज करून हा बाथरोब घालून येईल आणि ती अतिशय सुंदर दिसत असेल. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहणार आणि मग या दोघांचा रोमांस सुरू होणार. मग या दोघांचा रोमांस सुरू असतानाच रमाकांत येथे येणार का? वल्लरी उदयकांत रमाकांतला पकडतील का? की त्याच्या आधी रमाकांत अर्णव ईश्वरीपर्यंत पोहोचेल? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. खरंच या मालिकेत आता वल्लरीचं सत्य लवकरच उघड होईल असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.